बस समाजाचं कल्याण झालं. ते झालं तर ते अजून सगळं मग कोणाचे 2 शोधाची गरज राहते तुम्हाला सांग. ते झालं तर मग काय मागे आपण सगळ्यांनाच मिळालं होतं, समाजाला दिलं होतं ना पूर्ण आपण, मग त्याच्यामध्ये कोणी सुटलेलं नव्हता. दुसरंही आपण मागासवर्गीय ऍक्ट नेमून आपण जे करतोय आता त्याच्यामध्ये आपण तेच करतो, सगळ्या समाजाचं म्हणतो आपण, सगळा समाज येणार त्याच्यामध्ये. मागासवर्गीय ऍक्ट नेमून आता परत आपण विधानसभेच्या 7 दिवसात करणार आहोत. दोन्ही ऑप्शन आपल्याकडे एकदम क्लिअर आहेत, क्रिस्टल क्लिअर आहे. त्याच्यामुळे ते सुटणार पण जर नाही आहे तर होणारच नाही, असं नाही आहे. उद्या चर्चा करून घ्या. हा आम्ही तर करतो, फक्त तुम्ही रात्रीतून ते वाचा. ते वाचतो आम्ही, काही अडचण ते वाच लक्षात आहे आमच्या. हा ना, मग त्याप्रमाणे केलं का संपला. समाजाचं म्हणणंच काही नाही, मग काय म्हणणं नाही. किती काम झालंय ना. मामालाही माहिती आहे, तुम्ही भाऊला पण दाखवा लिहिलेलं, लिहिलेलं पण दाखवा. त्याप्रमाणे आपलं झालं एवढं. आता काय शब्दच नाही आहेत आमच्याकडे, इतकं हे होत आहे. कारण ते त्यांनीच, ते इतक्या उच्च दर्जाचे अधिकारी आहेत, त्यांनीच ते शब्द घेतलेले. बस कशाचीच आवश्यकता नाही समाजाला. बस समाजाला एवढ्याच वेळेस एवढं द्या. नाही, मी रात्री वाचतोय, सविस्तर सगळं वाचतो मी, 100% सगळं वाचणार. कारण उद्या बैठक आहे म्हणल्यास नंतर मला हे आज वाचणच आहे. आपण सगळ्या त्यात बाकी सगळ्या काय योजना केलेल्या आहेत, किती मदत केली, किती आपण 1000 कोटीची मदत केली, सगळ्यांना स्कॉलरशिप असेल, हॉस्टेलच्या बाबतीमध्ये असेल, शिष्यवृत्तीच्या बाबतीत असेल, सगळं त्याच्यामध्ये सगळं आहे. बाहेर किती पटली मुलं, इथे किती केलेत, कर्ज किती मुलांना दिलं तरुणांना, आपण 5,500 कोटी रुपये कर्ज दिलं आपण विनाव्याजी आहे. त्याच्यामध्ये असं नाही आपण आपलं चार्जशीट पॅरलल ह्या सगळ्या योजना चालवतोच आहे. आपण 299 खाली चार्जशीट टाकायला पाहिजे होतं आतापर्यंत. ते करू, त्यात नाव देणार. पण चार्जशीटचा लय मोठा विषय नाही, 299 खाली करता येते ते लगेच. ते अडचण नाही, त्याला करून घेतो. ते लांब तर ठुलंय. नाही तेवढं नाव टाकायचे नाही, पुढचे लांब जे आहे तेच करून संपूर्ण टाकू शकतो. बोल तेवढं आपलं ते दाखवा. बघतो ना मी, बघतो त्याच्यात बारकाईत लक्ष घालते. हो, त्याप्रमाणे त्यांच्या लक्षात येऊन जाईल ते की हे बसतंय म्हणून. म्हणजे त्यांच्या लक्षात आलं ना तर ते CM साहेबाला, DCM साहेबाला सांगतील की हे असं बसतंय. कारण हे उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांनाच लिहिलेलं आहे. त्याच्यावर खूप मोठी टीम काम करते, मला सांगायची गरजच नाहीये. हे वॉर लेवलवर चालायचं, युद्धपातळीवर चालणार राहतं, असं नाहीये. टीमच लागली तेव्हा कामाला सगळे, असं नाही. खूप गांभीर्याने करतोय आम्ही, असं काही समजा कारण नाही की आम्ही एकदम लाईटली घेतलंय का चाललं नाही, असं नाहीये. राज्यभर काम चाललंय सगळं. उद्या बोलून घ्या तुम्ही समोरीने थोडं, तुम्ही अस्वस्थ करा आमच्यावरती किंवा होतंय आपलं काम. आता मी तुम्हाला सांगितलं, मी हे बी वाचतो ना, आणखीन हे पण वाचतो. आधी जर म्हणलं होतंय तर समाज लय मोठा आहे, समाज मोठा आहे. माहिती समाजाला मी तुम्हाला याच्यामध्ये 2 दिवस 1 दिवस लेट झालं ते ठीक समाजासाठी, पण डायरेक्ट धोका. शासन कुठे काही धोका करते का कमी असं मला वाटतंय का? नाही, हे सगळं वाचून घेतो. नाही, ते वाचायचं नोंदीच्या बाबत नाही. तुम्हाला जे दिसतंय चित्र ज्या वेगाने नोंदीच्या बाबत चांगलं काम केलंय. एक मराठवाड्यातले काही जिल्हे सोडतात सगळीकडे सापडल्यात. काही महाराष्ट्रातले तालुके फक्त असे आहेत की ते नायगाव सारखे, नांदेडचे, ते बरेचसे काही तालुके असे आहेत की तिथं रेकॉर्ड असून बी निरंक सरकारला अहवाल दिला. कानावर समोर आता अचानक ध्यानात आलं म्हणून सांगतो, निरंक असून दिला. त्याच्यानंतर खाजगी लोकांनी नेले अधिकाऱ्यांना घेऊन, तर सापडले. म्हणजे काही काही अधिकारी सुद्धा मुद्दाम म्हणून असून सुद्धा नाही म्हणून लिहून पाठवले. दोन्हीकडे आरोप होत आहेत, काही म्हणतात ते हाताने लिहून घेत आहेत, काही म्हणतात हातातल्याला आपण सॉफ्टवेअर केलं होतं हाताच्या. इथंच आले होते विखे पाटील साहेब, त्यांना सांगितलं तुम्ही सॉफ्टवेअर घ्या, ते सॉफ्टवेअर उडून टाकीत. म्हणजे आमच्यासाठी आमचा तोटा करतो का? मग आम्हीच लावून बघितलं त्याला काही याला. जर तसं चुकीचं असेल तर ते सॉफ्टवेअर धरतच नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही कलेक्टर महोदयांची बैठक घेतून ते सॉफ्टवेअरच देऊन टाकतो. बरोबर, घेतलं नाही आणि दिलं नाही. म्हणजे ते आहेत तरी खोटे कशावर मग ही करायची? कारण मोडी लिपी लिहिताच येत नाही, खोटी लिहावं कशी? मोडी लिपी लिहितात त्याच्यावर अनुस्वार बी नाही, मात्रा नाही, काना नाही, ते कसं लिहायचंच कसं खोटं लिहायला? खोटं हा मराठीत लिहू शकतो आपण,
तसं नीट होऊ शकत हा ते कसं लिहायचं ते लिहायचंच कसं तुम्ही जर ते असून देत नाही तसं तिकडं नाही त्यावर लिहून देतात दोन्हीकडे दारू चाललेले आहेत ते लिहिताच येत नाही. तसं नाही, करता येत नाही, नाही ते काय कोणाला आता तसं करता येत नाही. ते रोष असणं बोलणं ते वेगळं. आम्ही रोष बी करतो आणि मराठा समाज तुमच्या शब्दाचा सन्मान बी करतो. त्यांचं तसं नाही. कशातच समानता पाहिजे त्यांना, पण आरक्षणात नाही पाहिजे फक्त. हा, त्यांना आरक्षणात नकोय, बाकी समानता लागती, सारथीत लागती, महामंडळात खाली घ्यायला जमतात त्यांना, ते बाकी सगळं जमतं. ठीक आहे, जाऊ दे तुम्ही आपल्याला आपलं पण आरक्षणात समानता नको म्हणते ते. आरक्षणात समानता नाही, इकडं समानता ना, सारथी सारखंच सगळं पाहिजे. घ्या ना, आम्हाला तेवढी एकच आहे. आम्ही कुठं नाही म्हणलो कधी. हो, आम्ही कोणत्या समाजाला म्हणलो देऊ नका, गरीब माणसं आहेत सगळ्या समाज आर्थिकदृष्ट्या. पण आमचं म्हणणं दाखवा बरं, एखादा अर्ज दाखवा की ओबीसी बांधवांना हे देऊ नका, एक अर्ज द्या. नाही ना, तुम्ही डायरेक्ट अधिवेशनामध्ये बोलताय की सारथी प्रमाणच आम्हाला द्या, समानता पाहिजे तिथं. मग आरक्षणात समानता करणं भाऊ, आमच्या तर नोंदी मिळाल्या, म्हण ना, तोंडानं म्हण की ज्या ह्या नोंदी मिळाल्यात ना, ह्या मराठ्यांना देऊन टाका बरं. तिथं नको समानता भाऊ. का बरं भाऊ? तिथं टप्पे भूमिका कमवून केशी काढून घ्यायचं सरकार करून गोड गोड बोलू आणि परत सरकारवर उलटायचं वय. सगळं उलटलेलं आहे भाऊ. तू आम्ही सामान्य लोक आहेत, सामान्य पोर आहेत. आमच्याशी राजकीय डाव टाकायचा प्रयत्न नका करू. म्हणा तुम्हाला बळच दिलेलं आहे ते. काहीतरी कांगडे घोंगडे रचून आहे भाऊ. एवढ्या मोठ्या उच्च दारिद्र्य 35 वर्ष अनुभव घेतला म्हणायचं, आणि एका छोट्या जाती मराठ्यांच्या गोरगरिबांविषयी इतक्या खालच्या शब्दात आणि विषारी बोलायचं भाऊ, हे चांगलं नाहीये. हे चांगलं नाहीये शब्दप्रयोग. तो त्यांच्या तोंडात तो शब्दप्रयोगच शोभत नाही. महापुरुषांच्या कुठं जाती काढणं, हे प्रयोगाने याने दूषित वातावरण होते. तुम्ही उलट थंड करा. आता तुम्ही जर थांबले पण दोन्ही कोण थांबवा, आता काही नको. मी अजितदादा म्हणले ना, ते म्हणले आम्ही त्यांना समज दिली बोलू नये. आपण 17 दिवस बोललोच नाही त्यावेळेस. त्यावेळेच सांगतो, तिथून आंबडला आले, 17 दिवस बोललो नाही. आंबडले मग काही टोकराची गरज होती का? मग जे आंबडला दिलं उघडून मग आम्ही कसं काय बस तुम्ही कम वाटत होता. म्हणजे सरकारनं तुम्हाला मंत्रिपद दिलं याचा अर्थ आमच्यावर गैरवापर करायसाठी नाही दिलं, जनतेचे कामं करायसाठी दिलं. तुमच्याकडे आज पालकत्व आहे. जोपर्यंत तुम्ही संविधानाच्या पदावर बसला तो राज्याचं पालक होतो तुमच्याकडे. तुम्हाला एखादा पालक बोलला बी पालकत्व लेकरू ते पालकत्व तुमच्याकडे म्हणल्याच्या नंतर पाल्य बोललं तरी तुम्हाला थोडंसं सहन करून पुढं चालणंच आहे. आम्ही बोललोच नाही, आता थांबलो होतो ना आम्ही. मग काय गरज आहे का उकरून काढायचे? तिथं कुठं काय उकरून काढलं ते तर विचारूच नका. त्या हिंगोलीला तसंच, मग तर तिथं तो कुरडी कोयतेच आले. ठीक आहे, म्हणजे हे चांगलं नाहीये. हे चांगलं नाही, हे सरकारच्या हिताचं नाहीये. ते बोलणं म्हणजे तुम्हाला ही डॅमेज होऊ नये, तुम्ही बोलणं म्हणजे त्यांना डॅमेज होऊ नये. मग समाजात रोज जातो फडणवीस साहेब बोलत नाहीत याचा अर्थ फडणवीस साहेब सांगते काय, शिंदे साहेब बोलत नाही याचा शिंदे साहेब सांगते काय, पवार साहेब बोलत नाही याचा अर्थ अजितदादा पवार त्यांना मराठ्याच्या अंगावर घालतात का काय? सरळ अर्थ होतो. मग